झाली संत कृपा झाली, झाली संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. नमस्कार. पांडुरंग, विठोबा, विठुमाऊली, विठोबा अशा अनेक नावांनी हाक मारली तरी देखील भक्तांच्या आर्ततेला जिथून ओळ येते ते क्षेत्र म्हणजे पंढरपूर. पंढरपूर हे वारकऱ्यांसाठीच नव्हे तर इतर कुणाही सश्रद्ध माणसासाठी एक प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे. परंतु पंढरपूर हे झालं अलीकडचं नाव. त्याचं मूळ नाव आहे पंढरगे. कानडी भाषेतला शब्द आहे. त्या कानडी भाषेच्या शब्दाचं पुढे पंढरपूर असं झालं आणि त्या पंढरपूरच्या विठोबाचं वर्णन आपल्याकडे ज्ञानोबापासून ते निळोबापर्यंत प्रत्येक संतानं आपापल्या परीनं केलं आणि आपापला संप्रदाय निर्माण झाला. याच पंढरीच्या विठोबाचं वर्णन करताना स्कांद पांडुरंग महात्म्यामध्ये असं लिहिलंय की हा पंढरीचा विठोबा 3 रूपात दिसतो. एक जो देवळात आहे तो, मूर्तीत आहे तो, एक जो पंढरपुरात आहे तो, आणि तिसरा तो चंद्रभागेमध्ये दिसतो तसा. ही झाली विठोबाची विविध रूप. परंतु या पंढरपूरच्या विठोबाचं नेमकं अध्यात्मातलं स्थान काय, त्याहीपेक्षा सुद्धा आजच्या तरुण पिढीसाठी हा विठोबा नेमकं काय सांगत असतो, या सगळ्यावर आपल्या प्रासादिक वाणीनं निरूपण करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांना. स्वागत करूया शंकर अभ्यंकर यांचं. नमस्कार. शंकर अभ्यंकर यांची प्रवचनं ऐकली नाहीत असा मराठी माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. नुसतीच रसाळ आणि प्रासादिक यांचं. नमस्कार. शंकर अभ्यंकर यांची प्रवचनं ऐकली नाहीत असा मराठी माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. नुसतीच रसाळ आणि प्रासादिक वाणी नव्हे तर एखाद्या गोष्टीचं तत्वज्ञानावर आधारित संशोधनानं भारलेलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अलीकडच्या आधुनिक काळाला सुद्धा उपयोगी पडेल असं आपल्या पुराणांचं विवेचन जर कोणी केलं असेल तर ते शंकर अभ्यंकरांनी. आज त्यांच्याशी आपण पंढरपूर, विठोबा, विठोबाचं महत्व या सगळ्याविषयी बोलणार आहोत. पुन्हा एकदा शंकरजी आपलं स्वागत. धन्यवाद. पंढरपूरचा हा जो विठोबा आहे तो विठोबा म्हणजे एक प्रकारे विष्णूचंच रूप आहे का असं म्हटलं तर ते खरं आहे का? हा नेमका कधी आला? पंढरपूर या क्षेत्रीच तो नेमका का आला? आणि विष्णू या शब्दाचा हा अपभ्रंश आहे का? आपल्याकडे परंपरेनं जो इतिहास आहे तो इतिहास तर मी आपल्याला सांगतोच, पण त्याच्या अगोदर त्याच्या मागे असलेले एक अधोरेखित सूत्र सांगतो आपल्याला. ते खूप सुंदर आहे. आपल्या धर्मसंस्कृतीने जे पाहिलं ते सगळं विश्वात्मक पाहिलं. अयम निजः परोवेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आपल्या पूर्वजांनी, आपल्या आचार्य संतांनी, सगुणावतारांनी या सगळ्या पृथ्वीला, या विश्वाला एक कुटुंब मानलेले. ग्लोबल विलेज ही आज संकल्पना आली, पण सहस्रावधी वर्षापासून आपल्या राष्ट्रामध्ये वसुधैव कुटुंबकम ही संज्ञा आहे. या पृथ्वीला एक कुटुंब मानले. मग ही सगळे विश्व, ही पृथ्वी जर एक घर असेल तर मी म्हणतो त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन आणि जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निसंशय आपला भारत आहे. वाह वाह. या विश्वरूपी घराला भारतरूपी ते आपल्या सगुण अवतारांनी, आचार्यांनी आणि संतांनी दिलं. आता आपण जे म्हणालात की विठ्ठल हे मूलतः विष्णूचंच रूप आहे का, तर हे सत्य आहे. आपल्याकडे परंपरा अशी आहे की महाविष्णूंनीच नानाविध अवतार धारण केले. महाविष्णूचाच अवतार भगवान श्रीकृष्णांचाही आहे. आणि बालकृष्णांनी व्रजामध्ये, गोकुळामध्ये अनंत पराक्रम केले, अनेक राक्षसांना मारलं आणि मग विश्रांतीसाठी तो त्या घाटावर काही काल यमुनेच्या घाटावर विसावला. त्याला आजही विश्राम घाट असं म्हटलं जातं. तेव्हा इतके पराक्रम केल्यानंतर तो बालकृष्ण म्हणाला आता थोडी विश्रांती घेऊया, म्हणून कटीवर कर ठेवून तो पंढरीमध्ये उभा आहे. या पंढरी क्षेत्राला
पूर्वी आपण पंढरीगे म्हणालात, हे खरंच आहे, पण पूर्वी त्याला दिंडीर वन असंही म्हणत असत, पांडुरंगपल्ली असंही त्याला नाव होतं. ही वेगळाली नाव आहेत. आता विष्णूपासून विठ्ठल हे रूप कसं तयार झालं, तर विष्णूमध्ये विषा अशी संज्ञा आहे, म्हणजे मूळ संस्कृत धातू जो आहे तो मूळ विषा असा आहे. पण तो विषामधला नव्हे बरं का, शहामृगातलं श. तर त्याचा अर्थ आहे जो सगळ्या विश्वाला व्यापून पुन्हा दशांगुल उरतो त्याला विष्णू म्हणतात. त्या विष्णूचंच कृष्ण हे रूप आणि बालकृष्णाचं रूप हे विठ्ठल रूप आहे. नागर गोडे रूप ते हे स्वरूप काळीचे असं आमचे सगळे संत म्हणतात. आणि त्याच्यामुळं विठ्ठलाचं आणखीन एक सुंदर व्युत्पत्ती आपल्याकडे सांगितली जाते आणि ती म्हणजे विटेवर ठेला म्हणून तो विठ्ठल झाला. आता हा जो विठोबा आहे त्याचा रंग हा असा काळा सावळा का, तो कमरेवर कटी धरून या उभा का वर आहे आणि त्याहीपेक्षा 28 युग तो असा उभा आहे असं आम्ही वाचतो ऐकतो, तुमच्या प्रवचनांमधूनही आपण सांगता. तर 28 युग हा का बरं उभा आहे, कशा करता उभा आहे, कोणाची वाट बघतोय का, तो का उभा आहे, काय ह्या मूर्तीचं, काय ह्या सगळ्या रूपाचं वैशिष्ट्य आपण सांगाल? अगत्य सांगतो. गंमत अशी आहे की महाविष्णू हा निळा सावळाच आहे, भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा निळा सावळाच आहे आणि त्याच्यामुळे हा पांडुरंग विठ्ठल हा सुद्धा सावळाच आहे. आता गंमत बघा की त्याला पांडुरंग म्हणतात. पांडुरंग याचा अर्थ असा अत्यंत गौरवर्णाचा, पण आमचे संत त्याला पांडुरंग म्हणतात. काही जणांच्या मनामध्ये गोंधळ होतो की एवढा सावळा विठ्ठल हा पांडुरंग कसा, तर त्याचं रहस्य संतांनी असं सांगितलंय आपल्या अभंगामध्ये की कृष्ण ज्या वेळेला सगळ्या गायींच्या खिल्लाराला घेऊन गोकुळामध्ये परत येतो संध्याकाळी, त्यावेळेला त्या गायींच्या खुरानं असे मातीचे रजकण वर उडत असतात आणि ते सगळे कृष्णाच्या अंगावर बसतात आणि तो गौरवर्णच होऊन जातो. वा, ही एक गंमत आहे त्याच्यामध्ये. दुसरी गंमत अशी आहे की आपल्याकडे विष्णू आणि शिव याच्यामध्ये भेद मानलेला नाहीये. म्हणजे गंमत पहा की शिवानी हलाहल प्राशन केलं आणि त्याचा परिणाम विष्णूवर झाला, विष्णू सावळा झाला. वा, आणि विष्णूंनी अमृत प्राशन केलं तर आमचा शंकर कर्पूर गौर झाला, बाप्प गोरा झाला. म्हणजे विष्णू आणि शिव याच्यामध्ये भेद नाहीच आहे. आणि हे रूपक आहे सुंदरपैकी हरिहर संगमाचं. त्याच्यामुळे एकाच वेळेला तो सावळाही आहे आणि एका वेळेला पांडुरंग सुद्धा आहे. वा, आता त्यांनी कटीवर कर का ठेवलेले आहेत. आमच्या आदिशंकराचार्यांनी एक सुंदर स्तोत्र लिहिले पांडुरंगाष्टकम. या पांडुरंगाष्टकम मध्ये त्यांनी सांगितलेले आहे की महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम भजे पांडुरंगम. या पांडुरंगाचं भजन करा, त्याला भजा, त्याला वंदन करा. आता त्याच्यात ते सांगतात की त्यांनी कटीवर असे हात ठेवलेले आहेत. तो भक्तांना आपल्या धीर देऊन सांगतोय, अरे भवसागर फार उंच नाहीये, फार खोल नाहीये, एवढाच आहे. मी कटीवर हात ठेवले, मी तुम्हाला तरुण नेतो, काही चिंता करू नका. म्हणून त्यांनी ते कटीवर हात ठेवलेत. दुसरं असं की आता विश्राम करायचा आहे म्हणून त्यांनी कटीवर हात ठेवलेत. अन्यथा आपले सगळे देव बघा, प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र असतं. पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही असं वाटतं, पण आहेत. त्याचं नागरगोडं मूळ स्वरूप जर पाहिलं, उजव्या हातात सुदर्शन आहे, डाव्या हातात शंख आहे, म्हणजे ते महाविष्णू कृष्णाचंच रूप आहे. आणि शिवाय उजव्या याच्यामध्ये त्याची छडी आहे, तो गोपाल आहे, गायीनाही वळणार आहे. आणि गो याचा अर्थ इंद्रिय असाही आहे. त्याच्यामुळे आपल्या इंद्रियांना सन्मार्गाला लावणार आहे, तो आपल्या इंद्रियांचंही पालन करणार आहे. तमोगुणी रजोगुणी लोकांना सत्वगुणाकडे नेणार आहे. म्हणून तो असा पांडुरंग कटीवर हात ठेवून उभा आहे, पण त्याच्या हातामध्ये ती शस्त्र आहेतच. आता 28 युग काळ, तर आपल्याकडे एक सुंदर कालगणना केलेली आहे. या कालगणनेमध्ये युग सत्ययुग जे आहे ते 48 वर्षांचं आहे. त्याच्यानंतर येणारे त्रेतायुग 3600 वर्षांचं, द्वापर युग आहे 2400 वर्षांचं आणि नंतर कलियुग आहे ते 1200 वर्षांचं आहे. अशी मानवाची 12,000 वर्ष होतात. आता गंमत अशी आहे की मानवाचं 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस होतो. मग आता याला 360 दिवस आपले, पण देवांचा मात्र तो एकच दिवस असतो. त्याच्यामुळे त्याला
पुन्हा 360 गुणायचं आणि चतुर्युगाची सहस्र वर्ष होतात त्याला त्यांनी गुणलं की जी संख्या येते ती ब्रह्मदेवाचं परिमाण आहे कालगणनेचं. ब्रह्मदेव हे कालगणनेचं परिणाम मांडले. म्हणजे अगदी निमिषापासून म्हणजे आपण पापणी मिटून उघडतो तिथपासून 4,32,00,00,000 वर्षांचं हे सगळं गणित सुंदर मांडलेलं आहे आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये मानवी जरी 1200 वर्ष असली तरी ती देवांची आणि ब्रह्मदेवाची अनेक असतात. म्हणजे एकाच याच्यामध्ये कलियुगाचा तेवढा कालखंड आवृत्त होत जातो. तो 28 वेळेला झालेला आहे म्हणून तो 28 युगोभय असं त्याचं क्या बात आहे. परिवर्तन झालं या पुंडरिकामध्ये. तो परत आला आणि माता पित्यांची इतकी सेवा केली त्यांनी की प्रत्यक्ष हा भगवंतच त्याच्या भेटीला आला. पण तो इतका निष्ठावंत तो म्हणाला पांडुरंगा थांब, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय ती संपल्यावर मी तुझ्या भेटीला येईन तोपर्यंत थांब. आणि त्यांनी शेजारची वीट उचलली आणि भिरकावून दिली. ते सांगितलं या विटेवर उभा. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. महाराष्ट्राला एक अध्यात्माची परंपरा आहे आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती तर त्याचं उत्तर पंढरपूर असं आहे. अगदी खरं. प्रत्येक घराला जसं एक माझघर असतं तसंच एक देवघर असतं, तसंच एक तुळशी वृंदावन देखील असतं. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक घराचं देवघर कुठलं असेल तर ते पंढरपूर आहे. पंढरपूरच नेमकं का? सोलापूर का नाही, कोल्हापूर का नाही, बदलापूर का नाही? आता पंढरपूरच त्यांनी का निवडलं त्याचं कारण असं की आदी कालापासून हे अत्यंत पावन आणि पवित्र क्षेत्र आहे. अनंत ऋषीजनांनी मुनिजनांनी आचार्यांनी तिथे तपश्चर्या केली आणि त्यांचा अग्रणी म्हणजे पुंडलिक, ज्याचं कौतुक आमच्या सगळ्या संतांनी केले की त्याच्या कारणे विठ्ठल इथे आला. तो मुळामध्ये शैव होता गंमत म्हणजे. पण पांडुरंगाच्या तो इतका प्रेमात पडला की त्यांनी पांडुरंगाची आराधना केली. सहज एक कथा सांगू आपल्याला. हो. जी पंढरीमध्ये अतिशय किंबहुना महाराष्ट्रामध्ये सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये मान्यता पावलेली आहे. गंमत अशी झाली की सत्या आणि जानदेव या नावाचे पत्नी पती हे पंढरपुरामध्ये राहत असत. पुन्हा असं झालं की त्यांना मुलगा झाला. तो इतका गोड, एखाद्या कमळासारखं मुख असलेला, म्हणून त्याचं नाव ठेवलं पुंडरीक. डोळे कमळ, मुख कमळ म्हणून पुंडरीक. एकटा मुलगा म्हणून लाडा कोडात वाढला आणि बिघडला. लग्न झाल्यावर आणखीनच बिघडला आणि मग आई वडिलांना त्यांनी टाकून दिलं. त्याची पत्नी काही हे करेना. नामदेव महाराजांनी जसं वर्णन केलेलं आहे ती कामच करेना की माता बैसे राणी बैसे मंचकी आणि पाणी कोण वाहून आणतं तर माता वाहून आणते. माता वाहे पाणी आणि मंचकी बैसे राणी असं कलियुगाचं महिमान त्यांनी सांगितलेलं आहे. अशी सत्या जानदेवाची अवस्था झाली. मग शेवटी त्याची पत्नी म्हणाली पुंडलिकाची मी नाही सेवा करणार, आपण जाऊया कुठेतरी तीर्थयात्रेला, म्हातारा म्हातारीचं कोण करणार, आम्हाला करायचं नाहीये. आणि तो कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याला धक्का असा बसला पुंडलिकाला. त्यांनी पाहिलं की 3 अतिशय कुरूप स्त्रिया या त्या आश्रमामध्ये आल्या, कुक्कुट मुनींचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडतायत तर पराकोटीच्या लावण्यवती झालेल्या. तो पुढे गेला ना आश्चर्याने विचारलं आपण कोण आहात आणि आपली रूप पालटली कशी. त्यावेळेला त्या हसल्या आणि म्हणाल्या आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. तुझ्यासारखे अनंत पातकी आमच्या पावन जलामधून स्नान करतात म्हणून आम्हाला असं हे विरूप रूप प्राप्त होतं. मग आम्ही या कुक्कुट महामुनींच्या दर्शनाला येतो. आमच्या पावन जलामधून स्नान करतात म्हणून आम्हाला असं हे विरूप रूप प्राप्त होतं. मग आम्ही या कुक्कुट महामुनींच्या दर्शनाला येतो आणि त्यांचं एकदा दर्शन घेतलं की आमचं मूळ रूप परत मिळतं. याला मोठं आश्चर्य वाटलं पुंडलिकाला. तो म्हणाला यांनी काय पुण्य अशी केली. त्यावेळी त्या सगळ्या 3 नद्या म्हणाल्या की यांनी आपल्या आई वडिलांची उत्कट सेवा केलेली आहे. वा. मग पुंडलिकामध्ये जे परिवर्तन झालं या पुंडलिकामध्ये तो परत आला आणि माता पित्यांची इतकी सेवा केली त्यांनी की प्रत्यक्ष हा भगवंतच त्याच्या भेटीला आला. पण तो इतका निष्ठावंत तो म्हणाला पांडुरंगा थांब, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय ती संपल्यावर मी तुझ्या भेटीला येईन तोपर्यंत थांब. आणि त्यांनी शेजारची वीट उचलली आणि भिरकावून दिली. सांगितलं या विटेवर उभा. आता ती ही वीट आहे पण त्याला किती सुंदर रूपकात्मक अर्थ आहे बघा की
वीट याचे दोन अर्थ आहेत. एक बांधकामाला वापरणारी आणि दुसरा सुंदर अर्थ म्हणजे प्रपंचात माणसाला वीट येतो बऱ्याच वेळेला, नको वाटतो प्रपंच. त्याला सुद्धा पुंडलिकाला वाटलं चुकलो आपण आतापर्यंत, उपरती झाली, अनुताप झाला, पश्चाताप झाला आणि वासनांची विषयांची नको असलेली सगळी जळमट अंतःकरणातून काढून टाकली आणि प्रपंचाची जी वीट आलेला होता ती वीट टाकली आणि त्याच्यावर त्या उभा राहा असं त्यांनी सांगितलं. म्हणून आमचे माणकोजी बोधले म्हणतात, खूप सुंदर सांगितले ते, चरू देहाची ही करून या वीट वरी उभा नीट पांडुरंग, असं सुंदर वर्णन त्यांनी केलं. परंपरा या पंढरी क्षेत्राला ते भूवैकुंठच संत मानतात. अनंत मुनिजनांची चर्या झालेली आणि पुंडलिकानी पावन केली. या तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये हो, हा पांडुरंग नेमका प्रगटला केव्हा? आता खरं तर महाविष्णूचं परमात्म्याचं रूप अनादि अनंत म्हटलेलं आहे. आमचे संत पांडुरंगाला अनादि अनंतच म्हणतात. आमच्या संतांनी त्याला म्हटलंय परब्रह्म उघडे विटेवरी. जे निर्गुण होतं ते सगुणून या रूपामध्ये उभं आहे. ते अनादि आहे, अनंत आहे. आम्हाला माहिती नाही केव्हापासून उभं आहे. पण इतिहासामध्ये जर डोकावलं तर मी आदि शंकराचार्यांचा उल्लेख केला. आपली कालगणना दोन प्रकारे मानतात. त्याच्यात एकात मानतात की 7व्या-8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्य झाले आणि शृंगेरी वगैरे जी परंपरा आहे त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व कालखंड जातो आणि इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की ते एका दृष्टीने योग्य आहे, कारण त्यावेळेला शंकराचार्यांचं कार्य प्रवर्तित झालेलं आहे. आता कुठलाही संप्रदाय एका दिवसात प्रस्थापित होत नाही किंवा दैवतही प्रस्थापित होत नाही. याचा अर्थ इसवी सन पूर्व कालखंडापासून पंढरीचं, पंढरी विठ्ठलाचं महात्म्य आहेच आहे. पण आमचे संत मात्र म्हणतात की तो अनादि आणि अनंत आहे. पंढरपूरमध्ये असलेली विठोबाची मूर्ती आणि इतरत्र असलेल्या विठोबाची मूर्ती याच्यामध्ये नेमकं फरक आणि साम्य काय? आता गंमत बघा, काही ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्ती चतुर्भुज सुद्धा आढळतात. काही ठिकाणी माढ्याची मूर्ती जर पाहिली तर त्याच्या हृदयावर मंत्र सुद्धा लिहिलेला आहे. पण त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. आमचे संत म्हणा, आता संध्येच्या नावात विठ्ठल नाही, 24 वेगळा म्हणतात त्याला, म्हणजे आगळा वेगळाच आहे सगळा. किंबहुना माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेच्या टीकेमध्ये पांडुरंग विठ्ठलाचं नावही नाहीये. पण तरी सुद्धा त्याच्या पल्याड आगळा वेगळा असलेला हा परब्रह्मरूप आहे असं म्हटलेलं आहे. गणपतीचं रूप सांगताना बघा, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तो केवळ ज्ञानमय नाही किंवा केवळ विज्ञानमय नाही, त्याचा संगम आहे त्याच्यामध्ये. मी नेहमी म्हणतो की विज्ञानाचे डोळे म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचे पाय म्हणजे विज्ञान. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. आपल्याकडे दोन प्रकारच्या भक्तीची रूपं दिसतात. एक म्हणजे सगुण भक्ती आणि दुसरी निर्गुण भक्ती. या दोघांमध्ये फरक काय? सगुण भक्ती म्हणजे काय आणि निर्गुण भक्ती म्हणजे काय? खूप सुंदर प्रश्न विचारलात, अतिशय मार्मिक आहे. आपल्या राष्ट्रामध्ये जेवढे संत झाले प्रत्येक प्रांतामध्ये, मी सहज काही नावं सांगतो आणि मग निर्गुण सगुणाकडे येतो. आपल्या तामिळनाडूमध्ये पेयळवार, पेरियळवार, पोयग्गै आळवार, नम्माळवार, राजा कुलशेखर, मधुर कवी, आंडाळ, तिरुमंगेश आळवार, तोंडर अडिप्पोडी आळवार, अप्पर, सुंदरर, माणिक्य वाचकर, तिरुज्ञान संबंधर, तिरुवल्लुवर, हे सगळे तमिळनाडचे संत आहेत. तुंचत्तू येशुत्तछन, नंपुतिरी, मेलपुत्तूर भट्टनारायण हे सगळे केरळचे आहेत. त्यागराज आहेत, अन्नमाचार्य आहेत, त्याच्यानंतर पोतन्न आहेत, वेमन्न आहेत, हे सगळे आंध्र प्रदेशचे आहेत. तुम्ही जर कर्नाटकामध्ये आला तर अक्क महादेवी, पुरंदरदास, कनकदास आहेत. गुजरातमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला माहिती आहे की नरसिंह मेहता आहेत आणि निर्गुणी परंपरा चालवणारे आखा भगत आहेत. आपण राजस्थानमध्ये गेलो तर मीराबाई आहेत आणि निर्गुणी परंपरा चालवणारे दादू दयाळ आहेत. आपण काश्मीरमध्ये गेलो तर कृष्ण भक्ती करणारे परमानंद आहेत आणि शैव लल्लेश्वरी निर्गुणी परंपरा चालवणारे. आपण आसाममध्ये गेलो तर शंकरदेव, माधवदेव आहेत. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, बिहारमध्ये दरिया आहेत, ओरिसामध्ये जगन्नाथदास, बडा सरलादास आहेत, उत्तरेकडे कबीर, सूरदास, तुलसीदास आहेत आणि महाराष्ट्राचे पंचप्राण तर आपल्याला ज्ञातच आहेत. ज्ञानदेव माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम
आणि समर्थ रामदास हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. क्या बात. आता या सगळ्या संत, अगदी थोडकी नावं आहे आणि कितीतरी संत आहेत, या सगळ्या संत परंपरेमध्ये काही निर्गुणी आहेत आणि काही सगुण आहेत. म्हणजे उद्धव कबीर हा निर्गुणी संत आहे, दादू दयाल निर्गुणी संत आहेत, वेमन निर्गुणी संत आहेत, बिहारचं दरिया निर्गुण आहे. आणि मग त्यागराज आपण घ्या, अन्नमाचार्य घ्या, पुरंदरदास, हे सगळे सगुणोपासना करणारे आहेत. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे पाचही संत अद्वैती आहेत. अद्वैतामध्ये निर्गुण सगुण याचा समन्वयच असतो. त्याच्यामुळे निर्गुण समन्वय, हा सगुणाचा समन्वय आमच्या संतांनी कसा केला, माऊलींनी खूप छान म्हटलेलं आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. ज्यांना आपल्या समोर ते परब्रह्म सगुण रूपाने लागतं त्यांनी सगुणाची पूजा करावी. ज्यांना त्याच्या पल्याड जाऊन मानस पूजा करता येते त्यांनी निर्गुणाची पूजा करावी. वा. आपला हिंदू धर्म, भारतीय संस्कृती लोकशाहीची आहे. तुम्हाला जो मार्ग झेपेल, पेलेल, रुचेल, आवडेल त्या मार्गाने पुढे जसा दिसेल, जसा समोर येईल, जसा आपला वाटेल तसा तो आपला भक्तीचा मार्ग आणि तसा आपापला परमेश्वर. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी किंवा तुकोबारायांनी ज्या रचना केल्या त्याच्यामध्ये निर्गुणी रचनाही आहेत आणि सगुण रचनाही आहेत. अगदी खरं आहे. आता प्रश्न असा येतो की ज्ञानदेवांनी रचिली ओवी, तुकारामांनी रचला अभंग, तर तुलसीदासांनी आपल्याकडे भजनं लिहिली. आता ओवी, अभंग आणि ही भजनं याच्यामध्ये फरक आणि साम्य काय आहे, काय वाटतं आपल्याला? खरं सांगू आपल्याला, दक्षिण भारतात याला कृती म्हणतात, महाराष्ट्रात अभंग म्हणतात आणि उत्तरेकडे याला भजन म्हणतात. पण या सगळ्यांना बांधणारं एक सूत्र म्हणजे त्याच्या अंतरंगात असलेली भक्ती आहे. भज धातूपासून भजन आलं, ईश्वराचं भजन करा, पूजन करा, त्यातून भजन आलं. तेव्हा हिंदी सगळ्या ज्या रचना आहेत त्याला आपण भजनं म्हणतो. महाराष्ट्र संतांनी ज्या रचना केल्या त्याला आपण अभंग, ज्याला कधीही भंग नाही, जे काळाला पुरून उरणारे आहेत त्याला अभंग म्हणायचं. आणि दक्षिणेकडे या ज्या रचना असतात त्याला कृती असं म्हणतात. आता आपण ओवी म्हणालात, ओवी ही सगळ्यात सोपा काव्य प्रकार असलेलं आपल्या पुढे दृश्य येतं. त्याचं सगळ्यात सोपं आपल्याला लक्षात येईल की लहान मुलीपासून थेट अगदी आजीपर्यंत अनेक स्त्रिया ओव्या म्हणताना आपल्याला दिसतील. अगदी त्या आपल्याकडे भोंडल्यामध्ये म्हणताना दिसतील, दळण कांडण करताना स्त्रिया म्हणताना दिसतील, लग्न कार्यामध्ये करताना दिसतील. ओवी हा सगळ्यात सोपा प्रकार आहे. म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रात एक सुंदर परंपरा सांगितली, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, आर्या मोरोपंतांची आणि सुश्लोक वामन पंडिताचा, अशी परंपरा आहे ती. पण ओवी हा सगळ्यात सोपा प्रकार. आणि टीका भाष्य जी लिहिली जातात एखाद्या ग्रंथावर ती सगळी ओवीबद्ध असतात. म्हणून ज्ञानेश्वरी गीता भाष्य हे ओवीमध्ये आहे. नाथांनी एकादश स्कंदावर भागवताच्या जी टीका लिहिली, एकनाथी भागवत, ती ओवीबद्ध आहे. समर्थांनी दासबोध लिहिला तो ओवीबद्ध आहे. या सगळ्या रचना ओवीबद्ध, कारण समाजाला वाचायला सोप्या जाव्यात. अभंग गायला जातो आणि त्याची रचना ही दीर्घ असते. आता या अभंगाचे दोन प्रकार आहेत. त्याची व्याख्या नामदेव महाराजांनी केलेली आहे, बरं का, सुंदर सांगितलेलं आहे की एकूण पहिल्या 2 ओळीमध्ये 12 अक्षरांचे पहिले 3 चरण, शेवटचा 8 अक्षरांचा, 12 अक्षरांचा असं करून, आणि शिवाय 4 चौकी अभंगही म्हटले जातात. बरं का, हे 2 प्रकारचे अभंग, म्हणजे एक मोठा अभंग आणि छोटा अभंग असं म्हणतात. आणि हे अभंग सगळ्या मंदिरांमध्ये गुरुवारी म्हणा, शनिवारी म्हणा, जो वार ठरलेला, बुधस्य वारे विठ्ठल देवा, विठ्ठलाचा वार बुधवार आहे त्या दिवशी करतात, किंवा वारीमध्ये हे सगळे अभंग त्या प्रकारे गायले जातात. नामदेवांनी म्हटले की अभंगाची कळा नाही मी नेणत, पण त्यांना सगळी ती कळा माहिती होती, म्हणून अभंगांची व्याख्या करून त्यांनी सुंदर प्रकारे मांडले. आपण जर पाहिलं तर सर्वात परिपूर्ण अभंग या व्याख्याला उतरणारे संत नामदेवांचे आहेत. त्याच्या खालोखाल हे नाथांचे आणि तुकोबांचे. आणि खरं सांगायचं झालं तर शिथिल रचना सगळ्यात जास्ती कोणाच्या असतील त्या माऊलींच्या, अभंगाच्या दृष्टीने म्हणतोय मी, आणि समर्थांच्या. पण ही 5 मंडळी अंतःकरणापासून विठ्ठलाची भक्त. मला एक प्रश्न असा पडतो की सध्याचं युग हे फास्ट लाईफ आहे. आम्ही मिनिटावरनं सेकंदावर आलो,
सेकंदावरनं मिली नॅनो सेकंदापर्यंत आलो. जे काही आहे ते आम्हाला इन्स्टंट, पटकन, वेग, गती हे सगळं हवं असतं. आम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला कमीत कमी वेळ कसा लागेल याकरता विमानाचा शोध लावला. ते सहज शक्य झालं, उपलब्ध झालं. असं असताना महिनाभर शरीराला त्रास करत, पायपीट करत, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन आपापल्या खेडेगावातनं 700-800 वर्ष दिवसेंदिवस ही गर्दी वाढतेच आहे. ही मंडळी का बरं जातात? 700-800 वर्ष दिवसेंदिवस ही गर्दी वाढतेच आहे. ही मंडळी का बरं जातात विठ्ठलाच्या चरणी? हे का? म्हणजे आपण पटकन गाडीनं जायचं, विमानानं जायचं, तिकडे विमानतळ उभा करायचा, हेलिकॉप्टरनं जायचं, तर माणसं चालत का जातात? काय मिळतं त्यांना? खरं तर आपण विचारलेल्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. म्हणजे ज्या अर्थी ती जातात तशी ती चालत जातात, काहीतरी अद्भुत अनुभव असला पाहिजे. ही अंधश्रद्धा नाहीये? अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो. एक प्रकारे हे कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप आहे. वा. तुमच्या शरीराचा कस एवढं चालायचं म्हणजे मी स्वतः कित्येक वेळेला पायी वारी केलेली आहे म्हणून सांगतो. कायिक म्हणजे तुमच्या शरीराची किती टणकपणा आहे, कष्ट घ्यायची तयारी किती आहे, आणि मनुष्य त्याच्यामध्ये हरवून जातो, त्याला ते श्रम जाणवतच नाही. दुसरी गोष्ट अशी की वाचिक तप आहे. आपण त्या वारीमध्ये पाहिलं ना तर वारकरी एकमेकाला विचारतात, माऊलींचं जेवण झालं का? तुमचं जेवण झालं का असं नाही म्हणत, माऊलींचं जेवण झालं का? अगोदर माऊलींचं स्नान झालं का? माऊलींचा हरिपाठ झाला का? सगळं माऊलीमय होऊन जातं. इतकं अद्भुत आहे. आणि मानसिक तप कसं तर अंतःकरणामध्ये सगळे जे वाईट विचार आहेत ते काढून टाका, मन निर्मळ करा, खटनाटे यावे, शुद्ध होऊन जावे. पांडुरंग ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याला स्वीकारतो. म्हणजे जेवढं बाहेरचं चाललं आहे तेवढं अंतरंगात, जेवढा बाहेरचा प्रवास आहे त्याहीपेक्षा जाणारा अगदी खरं आहे. म्हणून यज्ञ याग तपस सगळं घडतं या वाटेवर, असं माऊलीने एका अभंगामध्ये म्हटलेलं. म्हणून तर माझे जीवीची आवडी पंढरपुरासी नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मनरंग. काय हे सांगायचं कारणही तेच आहे. दुसरं एक कारण आहे, आपली सगळी संस्कृती धर्म हा ज्ञान विज्ञानात्मक मांडलेला आहे. गणपतीचं रूप सांगताना बघा, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. तो केवळ ज्ञानमय नाही किंवा केवळ विज्ञानमय नाही, त्याचा संगम आहे त्याच्यामध्ये. मी नेहमी म्हणतो की विज्ञानाचे डोळे म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचे पाय म्हणजे विज्ञान. या दोन्हीचा एकात्म अनुभव वारी येतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी विज्ञान अंतरंगामध्ये नाही पालट करू शकत. विज्ञानाची साधनं ही सगळी बहिरंगासाठी असतात. त्याकरता अंतरीचा ज्ञानदिवा लागावा लागतो, त्याच्याशिवाय ते होऊच शकत नाही. आणि म्हणून मग कुठे शरण जायला लागतं तर पांडुरंगाच्या चरणी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी लागते, म्हणून तुकोबांचा गाथा ओवी अनुभवावी. अगदी नामदेव महाराजांनी म्हटले 100% सत्य. नानाविध प्रकारचे अभंग आहेत, संवादाचे अभंग आहेत, आत्मानुभवाचे आहेत, लढीवाळ आहेत, भांडणाचे अभंग आहेत, संत भांडलेत पांडुरंगावर असेही अभंग आहेत. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. मला तुमच्या एका पुस्तकाबद्दल तुम्हाला बोलतं करायचंय, आणि ते म्हणजे अलीकडे आपण प्रचंड कष्ट करून एका पुस्तकाची निर्मिती केली, ते म्हणजे बोलावा विठ्ठल. काय आहे या पुस्तकात? काय या मागची प्रेरणा? काय यातून तुम्हाला समाजासमोर आणायचंय? सांगतो. आपल्याला ज्ञात आहे की मुंबईमध्ये पंचम निषाद अशी संस्था आहे, आणि त्या संस्थेचे प्रवर्तक हे ख्यात आपले गायक जे होऊन गेले CR व्यास, त्यांचे कनिष्ठ चिरंजीव शशी व्यास. तर त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून बोलावं विठ्ठल असे संकीर्तनाचे प्रयोग सुरू केले, आणि त्याच्यामध्ये नामवंत मंडळी ही त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये आपले शौनक आहेत, आनंद भाटे आहेत, नंतर देवकी पंडित आहेत, जयतीर्थ मेवुंडी आहेत, बरीच मंडळी याच्यामध्ये येतात. आपल्या सावनी शेंडे आहेत. जेवढी ख्यातनाम नवीन पिढीमधली मंडळी आहेत, बोलावा विठ्ठल असा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पंढरी आणि पंढरी विषय आपण बोललो, तोच त्या माध्यमातून बोलला तरी तो उरणार आहे असा विषय असा आहे तो. आणि म्हणून तो गाण्याच्या माध्यमातून संगीताच्या, कारण वैष्णव संप्रदायाचं, भागवत धर्माचं एक प्रधान अंग म्हणजे संगीत आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष
सेवू ब्रह्मरस आवडीने असं आमचे संत म्हणतात. ते खरं हा ब्रह्मरस आहे. आणि म्हणून त्या संगीताच्या माध्यमातून शशी व्यासांनी असा प्रयोग केला. गेली 8-10 वर्ष त्यांचा हा प्रयोग चाललेला आहे आणि त्याला मोठं यश त्यांना मिळालं. आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं की याला आपण जर ग्रंथरूप दिलं तर काय होईल. कारण या अभंग रचना आहेत, अक्षय आहेत, अजर आहेत, अमर आहेत. हे वाङ्मय आहे. बरं का उदयजी, मी एक नेहमी भेद करतो. वाङ्मय वेगळं आणि साहित्य वेगळं. वाङ्मय शांत करतं आणि साहित्य अशांत करतं. वाङ्मय अस्थिर करतं, नाही वाङ्मय स्थिर करतं आणि साहित्य अस्थिर करतं. वाङ्मय लोककल्याणाला लिहिलं गेलेलं असतं आणि साहित्य बऱ्याच वेळेला पुरस्कार मिळवावा म्हणूनही लिहिलेलं असतं. असा मोठा भेद दोन्हीमध्ये आहे. वाङ्मय काळाच्या कसोटीवर राहतं, कधीही त्याला क्षय नाही. साहित्य 1-2 पिढ्यांमध्ये नष्ट पावतं. तर हे वाङ्मय आहे. मग त्याला ग्रंथरूप का देऊ नये असा विचार त्यांनी केला आणि ते माझ्याकडे आलेले होते. म्हटलं आपण अवश्य करूया, कारण या सगळ्या रचना ग्रंथरूपाने अजूनही वाचनाची गोडी, इतकी इलेक्ट्रॉनिक मीडियाची लाट असली तरी सुद्धा, पण असं असून सुद्धा वाचन संस्कृती शिल्लक आहेच आहे. आणि त्या पिढीला प्रिंट मीडियामधलं म्हणजे हातामध्ये ग्रंथ घेऊन वाचायला खूप आवडतं. आम्ही त्याला आता ग्रंथ स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता जी आपण प्रश्नोत्तर पाहिली त्याचं सार रूप प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे. वारीची थोरवी मांडलेली आहे. पंचपदी असते, कारण कुठल्याही भजनाची सुरुवात होते सांप्रदायिक ती पंचपदी. म्हणजे रामकृष्ण हरी मूलमंत्र पहिल्यांदा गायचा, नंतर माऊलींचा रूप पाहता लोचनी हा रूपाचा अभंग, मग सुंदर ते ध्यान तुकोबांचा ध्यानाचा अभंग, मग सगळ्या जगताचे माता पिता ते विठ्ठल रखुमाई त्यांचा गजर, आणि मग बुक्क्याचा अभंग गातात त्यावेळी बुक्का लावला जातो. याला पंचपदी म्हणतात. आणि मग पुढे नानाविध प्रकारचे अभंग आहेत. संवादाचे अभंग आहेत, आत्मानुभवाचे आहेत, लढीवाळ आहेत, भांडणाचे अभंग आहेत, संत भांडलेत पांडुरंगावर असेही अभंग आहेत, गवळणी आहेत, संतांचे अभंग आहेत, वरप्रसाद आहे, याचना आहे. अहो इतकी भारुडं आहेत, विरहिणी आहेत, रूपक काय सांगावं. हे दालन एवढं समृद्ध आहे ना सरस्वतीचं मंदिर खरोखर की सीमा नाही त्याला. त्यातले फक्त आम्ही 34-35 अभंग निवडून बाजूला काढले आणि त्याचा मूळ अभंग आणि याच्यामध्ये संतांना काय म्हणायचे हे थोडक्यात आम्ही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि त्याचा इंग्रजी अनुवाद दिलाय की ज्यांना मराठी वाचणं अवघड होतं त्यांनाही ते कळावं म्हणून मुद्दाम आंग्ल भाषेतला हे अनुवाद दिलेला आहे. या वैचारिक आध्यात्मिक मैफिलीचा शेवट मला असं वाटतं अशा एका अभंगानं व्हावा की जो अभंग आजच्या पिढीला एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला सांगता येईल. खरं तर सगळेच अभंग मार्गदर्शक आहेत, पण या क्षणाला आपल्याला जे वाटतंय की या मैफिलीची सांगता कुठल्या अभंगानं, पण या क्षणाला आपल्याला जे वाटतंय की या मैफिलीची सांगता कुठल्या अभंगानं. जी एवढी आपण आता चर्चा केली त्याचं सार एका अभंगामध्ये तुकोबांच्या शिष्या झाल्या, त्यांचं नाव बहिणाबाई. बहिणाबाई चौधरी नव्हे तर तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई वेगळ्या होत्या. तर त्यांनी हे भागवत धर्माचं सुंदर मंदिर आहे, ही इमारत आहे अशी कल्पना केली आहे आणि त्यांनी एक अभंग रचले. खूप सुंदर अभंग आहे तो. अभंग असा आहे, झाली संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. खरं तर त्यातलं शेवटचं चरण आहे, बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा, असा बहिणाबाईंचा अभंग. पण तुकोबांच्या पेक्षा त्यांचं कर्तृत्व मोठं आहे असं कोणी म्हणणार नाही आणि त्याच्यामुळे तुका झाला असे कळस भजन करा सावकाश इथेच तो अभंग संपवला जातो. तर तो अभंग मला वाटते थोडं आपण गाऊया. खरं वाद्य काही नाहीयेत साथीला, पण मनापासून भावभक्तीने मी तो म्हणेन. झाली संत कृपा झाली, झाली संत कृपा झाली, इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळाली, झाली संत कृपा झाली,
झाली संत कृपा झाली. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. उभारिले देवालया. झाली संत कृपा झाली. झाली संत कृपा झाली. नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. तेणे केला हा विस्तार. झाली संत कृपा झाली. जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ. खांब दिला भागवत. खांब दिला भागवत. झाली संत कृपा झाली. झाली संत कृपा झाली. तुका झाला से कळस. तुका झाला से कळस. भजन करा सावकाश. भजन करा सावकाश. इमारत फळा आली. इमारत फळा आली. झाली संत कृपा झाली. झाली संत कृपा झाली. संत कृपा झाली. संत कृपा झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. झाली संत कृपा झाली. झाली संत कृपा झाली. संत कृपा झाली. संत कृपा झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.